श्रमिकों के हक की रक्षा मेरा सर्वोच्च कर्तव्य। संरक्षक मंत्री आकाश फुंडकर। महाराष्ट्र विधान परिषद में चल रहे मानसून सत्र के दौरान अकोला जिले के संरक्षक मंत्री माननीय श्री आकाश फुंडकर ने श्रमिक हितों को लेकर कई महत्वपूर्ण घोषणाएं की। उन्होंने कहा कि श्रमिकों का फर्जी नामांकन रोकने के लिए जल्द ही बायोमेट्रिक नामांकन अनिवार्य किया जाएगा। मंत्री फुंडकर ने जानकारी दी कि अब तक 15 से 20 स्थानों पर फर्जी ठेकेदारों के खिलाफ अपराध दर्ज किए जा चुके हैं। नकली माथाडी श्रमिकों के मामलों की जांच के लिए एसआईटी गठित कर दी गई है और दोषियों पर कड़ी कार्रवाई की जाएगी। स्विगी, जोमेटो जैसे प्लेटफॉर्म पर काम कर रहे गिग वर्कर्स को न्याय और सामाजिक सुरक्षा देने हेतु सरकार स्वतंत्र कानून लाने जा रही है ताकि ये युवा श्रमिक भी कानूनी सुरक्षा के दायरे में आ सके। सुपरमैक्स कंपनी के श्रमिकों पर हुए अन्याय को लेकर मंत्री ने कहा कि वे स्वयं मुख्यमंत्री से बैठक करेंगे और हर श्रमिक को न्याय दिलाना सुनिश्चित करेंगे। मंत्री ने बताया कि केंद्र सरकार द्वारा प्रस्तावित 4 श्रम कानूनों में से 2 को लागू करने का प्रस्ताव राज्य ने केंद्र को भेजा है, जबकि शेष 2 कानून श्रमिक संगठनों से चर्चा के बाद लागू किए जाएंगे। उन्होंने दोहराया कि कामगार समाज केंद्र का बिंदु है और उनके हक की रक्षा करना, समस्याओं का समाधान करना ही मेरा सच्चा कार्य है। भारत संवाद के लिए श्री संजय दास की खास रिपोर्ट। विधान परिषदेचा नियम 260 अन्वये जो प्रस्ताव सभागृहासमोर उपस्थित झाला, काल कामगार विभागाच्या अनुषंगाने बरेच मुद्दे बऱ्याच सदस्यांनी मांडले, सन्मान्य सदस्यांनी बरेच विषय इथे हाताळले, पण हे जे काही विषय इथे मांडण्यात आले त्यामध्ये मला असं वाटते की विरोधी पक्षाकडे आता फार तर काही बोलण्यास उरलेलं नाही आहे आणि नेहमी सरकारला बदनाम करायचं आणि स्वतःची पोळी शिकून घ्यायची या अनुषंगानं सभापती महोदय हे लोक आरोप करतात आहे। काल चर्चेमध्ये भाग घेत असताना सन्माननीय सदस्य एकनाथरावजी खडसे, मान्य शशिकांतजी शिंदे, मान्य भाई जगताप, मान्य सचिनजी अहिर या सर्व सदस्यांनी कामगार विभागावर बरेच मुद्दे इथे मांडले आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो की इमारत व इतर बांधकाम व्यवसायातील बांधकाम कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हा कायदा केला आणि हा कायदा करत असताना हा अधिनियम लागू केल्यानंतर या राज्यातील असंख्य अशा इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी आपण काम करतोय आणि यामध्ये 32 प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात आणि या योजनांच्या माध्यमातून जवळजवळ 22 योजनांच्या माध्यमातून त्यांना डीबीटीचा लाभ आपण त्या कामगारांना देत असतो। आणि आपण पाहिलं असेल की सन्मान्य एकनाथरावजी खडसे यांनी काल असा विषय मांडला की कामगारांच्या भांडी वाटपाबद्दल आपण चौकशी केली पाहिजे। 99% जे बोगस केवळ म्हणजे बोगस नोंदणी होते किंवा बोगस ठेकेदार आहे यांच्या माध्यमातून जे लाभ वाटप होतात याबाबत आपण शासनाने लक्ष घातलं पाहिजे। तर मी शासनाला सांगू इच्छितो की हाच मुद्दा सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी सुद्धा मांडला, पण आपल्याला मी इथे सांगू इच्छितो की ॲक्टनुसार आपण जर पाहिलं तर 90 दिवसाचं प्रमाणपत्र ठेकेदाराचं हे घेणं आवश्यक आहे आणि हे ॲक्टमध्ये तरतूद असल्यामुळे आपण या ठेकेदारांचे प्रमाणपत्र घेत असतो आणि आपण आज पाहिलं असेल तर आपण प्रत्येक कामगाराचं बायोमेट्रिक या माध्यमातून करतोय, जेणेकरून कोणत्याही प्रकारची बोगस नोंदणी यामध्ये व्हायला नको। आणि सोबतच आपण पाहिलं असेल की याच अनुषंगानं जेव्हा विविध माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रेस मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी अशी बातम्या अशा प्रसारित झाल्या की बऱ्याच ठिकाणी अशा चुकीच्या गोष्टी होताना दिसतात आहे आणि आज आम्ही या माध्यमातून एक GR काढला, त्यावर आपण पथकं नेमले आणि या पथकांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की जवळजवळ 15 ते 20 ठिकाणी आज या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण असंच चुकीचं काम जिथे होते त्यांच्यावर FIR आपण दाखल केलेलं आहे। आज आम्ही पथकं याच्यासाठीच करतोय की कुठेतरी चुकीचं काम व्हायला नको आणि सन्मान्य आपले जेवढे सदस्य आहेत यांनी दोन्ही तबल्यांवर हात ठेवण्याचा प्रयत्न केला। एकीकडे म्हणायचं की चुकीचं काम होते आणि सरकार जेव्हा चुकीचं काम पकडते त्यांना शासन करते तर आपण म्हणतोय की ते पथकही चुकीचे आहे, त्यामुळे असे पथकं चुकीचे कसे होऊ शकतात। त्यामुळे आम्ही आपल्याला एवढंच आश्वासन देऊ शकतो की
कुठेही अशा प्रकारे जर कामगारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न कोणी ठेकेदार